दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. आज जबरदस्त मॅचेस बघायला मिळतात. कालचा दिवस सुद्धा बघितला आपण. क्रुशियल मॅच 48 सामने बघायला मिळाले. आज त्याच अंदाजाने सुद्धा मॅचेस बघायला मिळत आहेत. आज दुसरा दिवस आहे. आज ऑर्गॅनिक कमिटीची टीम खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे. वेळेसंदर्भात पंच आमच्याकडे इशारा करतायत, कारण टायमर सेट केला जाईल. लगेच जेव्हा मॅचला सुरुवात चेंडू टाकला जाईल तेव्हा टायमर सेट केलं जाईल. 5 ओव्हरची मॅच असणार, कारण पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. केपी अँड कुणाल, कल्पेश पाटील अँड कुणाल कंपनी, कालिका माता स्पोर्ट्स वडगर. काल कालिका माता स्पोर्ट वडगर संघाने थोडंसं निराश केलं, परंतु आज कालिका माता स्पोर्ट वडगर चांगल्या प्रकारे कामगिरी करेल का, हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एकविरा स्पोर्ट खारबावचे संघ असे असतात ना, की ह्या संघामध्ये कुणालाही पराभूत करण्याची क्षमता असते. लढवई या क्रिकेट, स्पोर्टिंग क्रिकेट खारबाव गावामध्ये नेहमी बघायला मिळते. कित्येक संघ खारबाव गावामध्ये आहेत. साई स्पोर्ट खारबाव आहे, जांटाराजा खारबाव आहे, अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आहे, आणि हा संघ आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट खारबाव. जिद्दी क्रिकेट खारबाव गावामध्ये बघायला मिळते. पण मात्र एकविरा स्पोर्ट सुरुवात चांगली करेल का. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पहिलं षटक घेऊन येतोय यज्ञेश, आणि सलामीची जोडी कृष्णा आणि मनोज. क्षेत्ररक्षणी लावलं जाते यज्ञेश. पहिला चेंडू आणि एक चांगल्या प्रकारे ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल कृष्णाला. कृष्णा आपलं खातं उघडतोय, संघाचंही खातं उघडतोय. कृष्णा आणि मनोज अशी ही सलामीची जोडी श्री कालिका माता स्पोर्ट वडघर संघाची. यज्ञेश राईट आर्म, सरळ बॅटने फटका खेळलेला आहे, मात्र सरळ जाईल तो डीप मिडॉनला. एकच धाव मिळेल. खरं तर चांगली संधी होती. अशा प्रकारच्या चेंडूला तुम्ही लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर फेकून द्यायला हवं, पण ते झालेलं नाही आहे. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली आहे 2. एकेरीच्या रूपाने धाव मिळतात. यज्ञेश राईट आर्म, याला पुन्हा एक ड्राईव्हचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेकडे आणि चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इन द मिक्स. झालं नाही. याला मात्र कंट्रोल हुक शॉट आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकविरा खारबाव युद्ध श्री कालिका माता वडघर या दोन संघामधील आपण ही मॅच पाहतोय. यज्ञेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रन अप, पुन्हा स्ट्रेट टू बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि त्यावर एक धाव पूर्ण झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एक चांगली सुरुवात टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना श्री कालिका माता वडघर संघाची, कारण पहिल्या षटकात जर खेळ बघितला 12 धावा आलेले आहेत. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये, ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. खरं एक चांगला पायर असला तरी मिडल ऑर्डरमध्ये कुणाल आणि कल्पेशकडे चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्यांना संधी दिली
जर एक सलामीला चांगली पार्टनरशिप केली आणि जर स्लॉगरमध्ये त्यांना संधी दिली तर एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते श्री कालिका माता वडगर संघाची. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर कृष्णा चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. त्यांनी 2 चौकार लगावलेले 10 धावांवर खेळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय भूषण पाटील. पाच ओव्हरची मॅच असल्यामुळे दुसरं षटक सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. मात्र 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक स्ट्रेट लॉंग ऑफ. कॅचिंग पोझिशनला उभे आहेत 3 क्षेत्ररक्षक. बाकीचे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. भूषण राईट आर्म. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि आता मात्र ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. धावसंख्या झाले 13. भूषण हा चेंडू पुन्हा एकदा खेळलेला नाही. पुन्हा नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. खराब गोलंदाजी कारण पुन्हा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार. फुल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. भूषण पुन्हा खेचून मारलेला आहे. उजव्या बाहेरनं खेचून मारलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपण डीप स्क्वेअर लेगला मनोजची खेळी संपुष्टात आलेली आहे झेलच्या रूपाने. प्रयत्न केला. अशा प्रकारचा फटका तुम्ही जेव्हा खेळतात तेव्हा ताकदीचा वापर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात करायला लागतो. तो झाला नाही आणि मात्र डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल आणि मनोज याची खेळी संपुष्टात. आणि आता मात्र नयन जातोय बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या जर बघितली एक चांगली धावसंख्या आहे कारण 20 धावा आहेत. 20. पहिलं यश भूषण आपल्या संघाला मिळवून देतोय. भूषण पाटील जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न अपील केला जाते आणि याचबरोबर नयन याची खेळी 0वर संपुष्टात. गोल्डन डकवर नयन बाद झालेला आहे. आजकाल डक सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. तुम्ही जेव्हा मॅचच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर बाद होता ना त्याला प्लॅटिनम डक किंवा रॉयल डक संबोधलं जातं. पहिलंच मॅचच्या सुरुवातीला. त्यानंतर मध्ये कधीही तुम्ही पहिल्या चेंडू बाद झाला गोल्डन डक आणि कुठलाही चेंडू न खेळता तुम्ही जेव्हा बाद होता तेव्हा डायमंड डक. विकेट हॅट्रिक बॉल आहे. आतापर्यंत विकेटची हॅट्रिक झालेली नाही आहे. कित्येक गोलंदाज हॅट्रिकवर आलेले आहेत पण ते हॅट्रिक झालेली नाही. मग आता भूषण हॅट्रिक पूर्ण करेल का. आता ते बॅटिंगसाठी आलेला आहे.
केपी कल्पेशकडनं खूप अपेक्षा आहेत. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. आतापर्यंत षटकामध्ये किती नो बॉल टाकले आहेत? 3 नो बॉल टाकले आहेत, पण त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त एक षटकार मागच्या बघायला मिळाला, एक षटकार लगावला होता मनोजने. कल्पेश मात्र याचा फायदा उचलेल का बघायचं आहे. फुल टॉस, मात्र चेंडू उंचच उंच जातोय, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. कल्पेश वाचलेला आहे कारण फ्री हिट होतं, झेल घेतलेला होता. एक धाव मात्र मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. 22 धावा, 22. धावसंख्या जर बघितली, एक चांगली धावसंख्या आहे कारण हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग, जागेवरनं कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कारण चेंडू जर बघितला आपण उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरनं जात होता आणि फक्त जागेवरनं क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. असं जेव्हा होतं तेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क कधीच होत नसतो. भूषण याला मात्र सरळ बॅटने ड्राईव्ह केलं आहे. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑफला, आणि तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव घेण्याची. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 23. पण हे विसरून चालणार नाही की या मैदानावर हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळत आहेत. किमान तुम्ही 45+ 45चा आकडा तुम्हाला पार करावाच लागेल, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना तुमच्यावर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. 2 षटकांसाठी जी वेळ घेतलेली आहे, 10 मिनिटाची वेळ घेतलेली आहे, बरोबर 10 मिनिटाची वेळ घेतलेली 2 षटके. लक्षात घ्यायचा 5 ओव्हरची मॅच आहे, आपण 4 षटके 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. येस, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष रोशनजी जगताप यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम अँड सुस्वागतम. यज्ञेश कंटिन्यू, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात, मात्र 2 फलंदाज बाद झाले. यज्ञेश राईट आर्म, पुन्हा एकदा फुटवर्क बघायला मिळत नाहीये. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, मोबाईलसाठी नेटवर्क. अपील केलं जाते मोबाईलसाठी नेटवर्क आणि क्रिकेटिंग स्ट्रोक, क्रिकेटचा फटका खेळण्यासाठी फुटवर्कचा वापर तुम्हाला करायला हवा. याला सरळ बॅटने फटका खेळलाय, चेंडू आहे लॉंग ऑनला, एक सहज सोपा सुंदर झेल.
आणि आता मात्र कॅप्टन कुणाल. खरं तर खूप अपेक्षा आहेत कुणालकडनं, कारण अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. तिसरं षटक जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. धावसंख्या मात्र आहे ती 24. कुणालकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर. धावसंख्या आहे 24. यज्ञेश खूप चांगली गोलंदाजी करतो. खरं तर पहिल्या षटकात त्याने 12 धावा दिल्या होत्या. यावर मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे मात्र झेल होत नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धोकादायक ठरू शकतो. हे बघितल्यानंतर कुणालने खरं तर नकार दिला. एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली 25. दोन षटकामध्ये खरं तर चांगली धावसंख्या वाढत होती, मात्र या षटकात कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावलेला, लगाम लावलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे. हा चेंडू सुद्धा स्वैर आहे, दिशाही नाही, उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. एक गोष्ट बघायला मिळते की स्वैर मारा जास्त बघायला मिळतोय एकविरा खारबा संघाच्या गोलंदाजाकडून, पण त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये से कालिका माता वडघर संघातील फलंदाजांना. यज्ञेश राऊंड विकेट. हा चेंडू सुद्धा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. त्यामुळे या चेंडूवर मात्र 1+1 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. 28. क्रिकेट थोडंसं शांत आहे. वडगरगावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते किरणजी पटेल यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. व्हॉट अ शॉट. सीटेड बॅटर स्वीप. फटका बघायला मिळाला आणि सरळ चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. So please. धावा होत नव्हत्या, मात्र इट्स अ वेलकम सिक्सर फॉर कालिका माता वडघर. आवश्यकता होती, जो मानसिक दबाव निर्माण झाला होता तो दबाव थोडासा कमी होईल या षटकाराने. आता मात्र धावसंख्या षटकाराने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 34. से कालिका माता वडघर संघाची बिनीची जोडी, प्रमुख जोडी खेळपट्टीवर आहे. कल्पेश पाटील आणि कुणाल पाटील. केपी. दोघांकडनं खरं तर खूप अपेक्षा आहेत. मी सुरुवातीला सामना सुरू झाला तेव्हा सांगितलं होतं की सुरुवात जर चांगली झाली आणि जर कुणाला आणि कल्पेशला संधी मिळाली तर एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. याचप्रमाणे धावसंख्येचा वेग जर वाढला तर 55 किंवा 60 धावसंख्येवर धावसंख्या जाऊ शकते. पंच इशारा चेंडूची मागणी करतायत. चौथं षटक कोण हाताळतं ते बघायचं आहे. दरवेश. ही जी वेळ आहे थोडीशी आपण आमचे एक्सपर्ट स्कोरर ही वेळ सुद्धा नोट करायची आहे, कारण ही जे टायमिंग आहे थोडंसं बाजूला करायचं असतं आपण. टायमर स्टॉप करायचा अशा वेळेला. तिसरं षटक टाकण्यासाठी तब्बल 7 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, हे जे षटक आहे आपण 3 मिनिटात पूर्ण करायचं आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचा तैनात करावा लागेल. सामन्याला सुरुवात होईल. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला, कारण चेंडूच्या आकारामध्ये काहीतरी थोडासा
बदल झाला होता. चेंडू 11मध्ये खराबी झाली, त्यामुळे चेंडूची मागणी पंचाने गेली, त्यामुळे खेळ 2 ते 3 मिनिटांसाठी थांबला होता. पुन्हा खेळायला सुरुवात होईल. याला खरं तर खेळायचं होतं आणि चेंडू सरळ जातोय लॉंग आणि लॉंगअपच्या मध्ये. धावबाची शक्यता आहे, मात्र 2 धावा पूर्ण होत आहे. डेंजर एंडकडे कल्पेश येतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. 36. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. गोलंदाजी करतोय दरवेश. थोडंसं मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो तेव्हा तुम्ही थोडासा फ्रंटफुटला कमिट होणं गरजेचं आहे. उजवा पाय जर तुमचा पुढे गेला तर मी स्क्वेअर कटचा फटका लिलिया खेळू शकता. भारताचे गुंडाप्पा विश्वनाथ अशा प्रकारचे फटके लिलिया खेळायचे. स्क्वेअर कट, देखना फटका. क्रिकेटमध्ये सर्वात देखना फटका जर कुठला असेल तर स्क्वेअर कट आणि कव्हर ड्राईव्ह. पुन्हा मात्र मिस टाईम फटका आणि बाद व्हावं लागेल कुणालला. म्हणजे स्क्वेअर मारा बघायला मिळाला एकविरा खारबाव संघाच्या गोलंदाजाकडून. यावेळेला मात्र चांगला फटका. वाटर शॉट, कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक, लॉंग ऑफ सिबारच्या बाहेर जाणारा षटकार. बॉल होती आणि हा बॉल एक हा लॉफ्ट केला होता, फिरकावून दिला होता लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर. गौरव याच्या बॅटमधून आला हा शानदार षटकार आणि षटकारने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 44. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर बघितली 11च्या सरासरीने 44 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती येतील 4 षटकांसाठी किती वेळ घेतलेला आहे. $21.
1 मिनिट आपण कन्सिडर करतोय, 1 मिनिटाची वेळ आपण कन्सिडर करतोय. मात्र 21 ठिकाणी 22 झाले तर मात्र कन्सिडरेशन होणार नाहीये. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिग्नेशने खूप चांगला षटकार लगावला, गौरवने षटकार लगावला आणि आता मात्र कल्पेश पाटीलची वेळ आहे. कल्पेश पाटील बराच वेळ जरा खेळपट्टीवर आहे. स्ट्राईक फारशी त्याला मिळालेली नाही आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक मिळते, याचा तो फायदा उचलतोय का बघायचं आहे. आपण पाहतात श्री कालिका माता चषक 2026, श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेचा दुसरा दिवस. अंतिम षटक भूषण, हा चेंडू पुन्हा एकदा उजव्याच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तब्बल 7 व्हाईट बॉल आणि 3 नो बॉल. म्हणजे 10 धावा तुम्हाला एक्स्ट्रा, त्याशिवाय 10 चेंडूच तुम्हाला खेळायला मिळालेले आहेत, पण त्याचा फायदा पूर्णपणे उचललेला नाहीये. स्लॉक केलेला आहे, व्हॉट अ शॉट. स्लॉक केलेला आहे, डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर षटकार. भूषण पाटील पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र जवळपास तुमचा वेग कमी केला होता. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. कल्पेशने केला, त्यामुळे टायमिंग तितकंसं बरोबर साधता आलं नाही. आणि खरं तर अप्रतिम झेल, अशा प्रकारचे झेल फारच कठीण असतात घेणं, पण ते कठीण काम मात्र गोलंदाजाने केलेलं आहे. खास करून भूषणने झेल घेतलेला आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय संतोष पाटील. वडगर गावचे पाटील संपता संपिनात, कारण प्रत्येक पाटलांचं गाव खरं तर वडगर आहे. यावेळेला व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. शॉर्ट बॉलला पनिश केलं होतं भूषण. पुन्हा एकदा फटका, मात्र तितकं ताकदवर फटका बघायला मिळाला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, प्रेशर बिल्डअप केलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. मात्र थ्रो जर बघितला आपण, बेधुंद थ्रो, वाईड असा थ्रो. 2 धाव पण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 59, चांगली धावसंख्या आहे. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि संतोष ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय, असं वाटतं नक्कीच एखादा मोठा फटका त्याच्या बॅट फिरून बघायला मिळेल. पुन्हा एकदा राईटचा फटका मिड विकेटला. पहिली धाव वेगात पूर्ण करतोय, पुन्हा मिसफिल्ड होते, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 60 धावा झालेल्या आहेत आणि या षटकातील, या इनिंग मधला शेवटचा चेंडू.
चांगली धावसंख्या उभी केली, कारण 60 धावा एक चांगलं लक्ष असणार. 60+ ही धावसंख्या जर म्हटलं तर एक चांगलं लक्ष असणार आहे. भूषण मात्र टायमिंग झालेलं नाही. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल, थोडंसं मिसफिल्ड होतंय आणि डेंजर एंडकडे संतोष पाटील धाव घेते. 2 धाव होत आहेत. 62 धावा, 62 आणि टार्गेट इज 63. चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं आहे. मॅचला लगेच सुरुवात होईल. त्रेसष्ट धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. आपण पाहतात श्री कालिका माता चषक 2026. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू तसेच सर्व मान्यवर आणि खास करून UCN ही सुप्रसिद्ध यूट्यूब वाहिनी जी आहे, या वाहिनीशी जोडले गेलेले आमचे जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांचं श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे प्रोप्रायटर प्रिन्स अँड श्रेय ट्रेडर्सचे प्रोप्रायटर देवराज भालचंद्र पाटील यांचे विशेष आभार, कारण मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आम्हाला दिल्या. स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोकजी टकले यांच्याकडून थंड पेय आम्हाला स्पॉन्सर केलं मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यांचा विशेष आभार. उन्नती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशालजी पाटील यांच्याकडनं खास करून मेडल मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला स्पॉन्सर झालं, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. केक कॉन्ट्री प्लेयर ऑफ दी डे साठी आम्हाला खास करून केक कॉन्ट्री स्पॉन्सर झालेले आहे. तसेच पाण्याची व्यवस्था झालेली आहे ते हितेशजी पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह मोमेंटोज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत ते स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह नंदकुमार भालचंद्र पाटील माजी उपसरपंच वडघर यांच्या परिवाराकडनं स्पॉन्सर झालेला आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सूरज मंडप अँड डेकोरेटर्स यांचा विशेष आभार. UCN लाईव्हचे विजय पाटील आणि जी संपूर्ण टेक्निकल टीम यांचा विशेष आभार. एकविरा वॉटर सप्लायज प्रोप्रायटर करण पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय अशोक शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन अशोक पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. टॉस बॉक्ससाठी कुमार कृतिक नंदेश पाटील तसे कुमार क्रिश नेहल पाटील यांचा आम्ही विशेष आभार, कारण स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आहे. त्यानंतर DJSS महेंद्र पाटील यांचा आम्ही विशेष प्रोप्रायटर महेंद्र पाटील यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. प्रवेश देवळीकर यांनी खरं तर बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. पायगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती कान्हाई स्पोर्टचे सर्व यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी सौ भारती दीपक पाटील यांच्याकडून कूलर स्पॉन्सर झालेले आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सिरीजसाठी कूलर डॉक्टर देशीप्रेमी यांच्याकडनं स्पॉन्सर झाले आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे स्वर्गीय परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश परशुराम पाटील याचकडून त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॅट्समन तसेच बेस्ट बॉलरसाठी स्वर्गीय कानन पाटील यांच्या स्मरणार्थ अरुण चिंतामण पाटील याचकडून आम्हाला एक विशेष पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे कालिका माता क्रीडानगरी कालवार, ग्रामपंचायत कालवार तसेच ग्रामस्थ मंडळ कालवार यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी ही क्रीडानगरी या स्पर्धेसाठी आम्हाला दिलेली, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तर टार्गेट लक्ष जे आहे 63 आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती 62 धावा बनवल्या आणि 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. न्यू एकविरा खारबाव
या संघाच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली श्री कालिका माता वडगर संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं कृष्णाच्या बॅटमधून 11 धावा, तदनंतर मनोज यांच्या बॅटमधून 8 धावा, नयननं देखील चांगली बॅटिंग केली 14 धावा त्याच्या बॅटमधून. तदनंतर जर पाहिलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली संतोषाच्या बॅटमधून देखील 9 धावा आणि गौरव याने देखील इंडिव्हिज्युअली 7 धावा बनवल्या. एकंदरीत धावफलकावरती 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये 5 षटकामध्ये बनवायचं आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने की झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने जा ओलांडून अडथळे सारे. या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून पुढे जायचं आहे न्यू एकविरा खारबाव संघाला, कारण 63 धावांचं मोठं टार्गेट समोर जर पाहिलं तर आयोजन कमिटीचा संघ श्री कालिका माता वडगर संघ खेळतोय आणि पहिल्या डावामध्ये भरपूर इम्प्रेस केलं. या संघाने खूप चांगली बॅटिंग केली, 62 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 63 धावांचं मोठं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला यज्ञेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला कुशल हा फलंदाज मैदानावरती आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संजोग पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, नेहमी चांगली सुरुवात करत असतो आणि या मॅचमध्ये देखील षटक क्रमांक पहिलं संजोग हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर कुशल हा फलंदाज. पहिलाच बॉल, 63 धावांचं टार्गेट, गोलंदाज तयार. पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला होते सुरुवात. हो, पहिलाच बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक धाव मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू वेगवान होता संजोग यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न कुशलने केला. एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाचं खातं उघडलंय असंच म्हणावं लागेल, कारण 63 धावांचं मोठं टार्गेट या मॅचमध्ये आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवणं फार गरजेचं आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये न्यू एकविरा खारबाव या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. समर्थ पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. हो, यावेळेस मोठा फटका, कव्हरच्या डोक्यावरून सजवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कव्हरच्या डोक्यावरून काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज यज्ञेशाच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू लाईन मिस केली आहे. 3 फ्लॅचच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त चेंडू संजोग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाज बाद. आदरणीय सन्माननीय प्रोप्रायटर खऱ्या अर्थानं प्रिन्स अँड स्ट्रेट ट्रेंडर्सचे सन्माननीय देवराज भालचंद्र पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री कालिका माता चषक 2026 मध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत. असे आदरणीय सन्माननीय देवराज भालचंद्र पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच जितेंद्र पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय जितेंद्र पाटील साहेब देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय निवृत्ती पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री कालिका माता वडगर संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये त्या संघाची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे. गोलंदाज संजोग पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, यावेळेस जर पाहिलं तर स्ट्रोकसाठी जागा बनवली. फ्लँक स्लिपमध्ये शॉट थर्डला त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर होते, फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थांबल्यात. गोलंदाजी चांगली करते संजोग, अगदी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना या षटकामध्ये फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. चांगली गोलंदाजी.
ओव्हर द विकेट. पुण्याला खेळण्यासाठी फुल टॉस बॉल होता, पॉइंटला खेळले फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सर्कलला भेदणारा बॉल अगदी जातोय वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, पॉइंटला फिल्डर होते परंतु तिथेच स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. पुढे आले आणि तदनंतर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना कुशल यांच्या बॅटमधून आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती. 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संजोग. हो, यावेळेस देखील जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं स्वीप करायचा होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, पंचांचा स्पष्ट नकार त्या ठिकाणी. आणि ते जर पाहिलं तर एक धाव मिळेल लेगबाईच्या स्वरूपात. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा इथे जर पाहिलं तर खेळ संपलेला आहे आणि 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये संजोग याने जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली, यज्ञेशला बाद केलं. यज्ञेशच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला परंतु तदनंतर तो बाद झालाय. एका बाजूला दरवेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला कुशल देखील पाहायला मिळतोय आणि कुशल याने देखील 3 चेंडूचा सामना केलाय. 7 धावांवरती तो खेळतोय या मॅचमध्ये. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर प्रिन्स अँड स्ट्रेट ट्रेडर्स चे प्रोप्रायटर सन्माननीय देवराज भालचंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य राहिलं आहे असं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. श्री कालिका माता वडगड संघासाठी जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य पाहायला मिळतं आणि कालिका माता वडगड संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांना देखील जर्सी ज्या टी शर्ट्स तुम्ही पाहताय ना त्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रोपरायटर सन्माननीय देवराज भालचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत आणि त्या टी शर्ट देखील श्री कालिका माता वडगड संघाने परिधान केलाय आणि त्यासाठी देवराज भालचंद्र पाटील साहेबांचं नक्कीच आभार व्यक्त करावं लागेल. तसेच जितेंद्र पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या पत्नी जर पाहिलं तर सरपंच आहेत आणि या विभागामध्ये या गावामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य राहिलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याने चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू टाकत असताना अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू गौरव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून जर पाहिला तर कुशल संघर्ष करतोय असंच म्हणावं लागेल कारण पहिला चेंडू सामना करत होता या षटकामधील आणि स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो, यावेळेस हुक केलाय. वाह, जबरदस्त फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कुशल यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. चांबडी ही चमकते उन्हात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आखू टप्प्याचा चेंडू होता. भरपूर जास्त शपल क्रॉस झाली, इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं आणि हुकचा फटका पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक सजवलाय कुशलनं या मॅचमध्ये आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं इथून मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. 63 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 17 धावा बनल्या आहेत या षटकामध्ये. जर पाहिलं तर गौरवच्या विरोधात देखील मोठा फटका आलाय. कुशल चांगली बॅटिंग करतोय, सलामी आलाय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार देखील पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं आडव्या बॅटनं यावेळेस पाहिलं तर क्रॉस वेटेड फटका खेळलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा संजोगने खर्च केल्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा गोलंदाज गौरवने खर्च केल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये. त्यामुळे इथून जर पाहिलं तर दरवेशला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या क्षणी तो मैदानावरती दाखल झाले. 63 धावांचं मोठं टार्गेट आहे न्यू एकविरा खारबाव या संघासमोर आणि इथून बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात करावी लागेल. आतापर्यंत फलकावरती धावा बनल्यात ते 18 धावा. गोलंदाज राऊंड विकेट गौरव. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. जागा बनवली होती, स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव मिळेल. चेंडू देखील चांगला होता, फटका देखील चांगला होता परंतु तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट मागील चेंडूवरती आपण पाहिलं कारण स्क्वेअर कटचा फटका स्ट्रोकसाठी जागा बनवली परंतु फिल्डिंग कमालीची पाहायला मिळाली त्या चेंडूवरती. 19 धावा धावफलकावरती.
या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज गौरव करतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. इथे मोठा फटका कुशल यांच्या बॅट मधून. आणखीन एक अस्मानी सुलतानी टोला ठोकलाय दर्जेदार षटकार. काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक कुशल यांच्या बॅटमधून. कुशल आक्रमक झालेत आणि त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येऊ लागलेत. गौरव यांच्या विरोधात ठोकलाय हा फटका. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉफ केलं होतं आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका या मॅच मध्ये कुशल यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 25 धावा बनल्यात. जबरदस्त सुरुवात. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करायला हवी होती ना, अगदी तशीच बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकला मिड विकेटला. फिल्डर आहे सर्कलमध्ये. धावाची संधी आहे परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आहे. संधी निर्माण झाली होती परंतु फिल्डिंग चांगली, फेकी खराब आणि इथे एक धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 26 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 11 धावा. या षटकामध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळाली आणि इथून जर पाहिलं तर आणखीन धावा बनवायच्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 37 धावा बनवायच्यात. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. मॅच स्टील ऑन आहे. खऱ्या अर्थानं जी सुरुवात हवी होती ती सुरुवात न्यू एकविरा खारबाव संघाला या सामन्यामध्ये मिळाली आहे आणि त्याचमुळेच की काय चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय रमेश शंकर पाटील यांचं खूप चांगलं सहकार्य राहिलंय न्यू एकविरा संघ खारबावसाठी आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा संघ मैदानावरती अर्थातच न्यू एकविरा खारबाव संघ मैदानावरती खेळतोय. आणि एका बाजूला जर पाहिलं ना तर श्री कालिका माता वडगड संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली. खूप चांगलं आयोजन आणि या आयोजनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला गेलाय. त्यामुळे या संघाचं देखील कौतुक करावं लागेल कारण यशस्वी क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेने निखळ आनंद आणि निखळ मनोरंजन दिलंय. अशी क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री कालिका माता चषक 2026. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहिला तर संजोग पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या परंतु याही षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने. गोलंदाज तयार. कुशलसाठी यावेळेस फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत आणि झेल देखील कंप्लीट केलाय. महत्वाची विकेट कुशलला बाद केलाय. ज्या विकेटची आवश्यकता होती ना तीच विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. फटका फसला परंतु दिवेश पाटील त्या ठिकाणी पोहोचलेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केलाय. वा दिवेश, जबरदस्त कामगिरी करत असताना महत्वाचा झेल पकडलाय कारण कुशल बाद झालाय. कुशलच्या बॅटमधून या सामन्यामध्ये 20 धावा आलेत आणि तोच फलंदाज बाद झालाय. कौतुक करावं लागेल संजोगचं कारण महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. कुशलला बाद केलं कारण त्याच्या बॅटमधून सातत्याने फटके येत होते आणि त्याला बाद करण्यामध्ये संजोग हा गोलंदाज यशस्वी झाला. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती संजोग काय जबरदस्त सुरुवात या षटकामध्ये केली. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. गोलंदाज संजोग पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर पोहोचतायत. त्या ठिकाणी फिल्डिंग थोडीशी खराब. फिल्डर चाचपडत होते आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा. कल्पेश होते त्या ठिकाणी. कल्पेशने जरूर चांगला प्रयत्न केला परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नयन होता त्या ठिकाणी. खऱ्या अर्थानं नयनचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला परंतु 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा संजोग पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. 22 साठी समोर समोर खेचलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका ठोकलाय षटकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. खरं तर संजोग सारख्या गोलंदाजाचा वेग तोडून फटका समोर खेचणं कठीण असतं, परंतु सोपं करून दाखवले भावेशनं. वा, ऑन द राईज कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हॅरिस रॉबच्या विरोधात विराट कोहलीने षटकार ठोकला होता ना, अगदी तसाच काही फटका भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ऑन द राईज करत असताना सरळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि षटकार आला या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज संजोग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कुणाल त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आणि इथे जर पाहिलं तर एक धाव पाहायला मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर सुरुवातीला धावा थांबल्या, परंतु भावेशच्या बॅटमधून षटकार आणि तदनंतर जर पाहिलं तर धावा येताना आपण पाहतोय 63 धावांचं टार्गेट. आतापर्यंत धावफलकावरती 35 धावा बनल्यात. गोलंदाज तयार. इथे जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, गॅपने खेळण्याचा प्रयत्न. कुणाल त्या ठिकाणी धावले. फिल्डिंग चांगली आहे. हो वा, काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु इथे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 36 धावा धावफलकावरती. आणखीन जर पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. 36 धावा धावफलकावरती. गोलंदाज संजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो, मोठा फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. वा, जबरदस्त फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली राहिल्या. इथे देखील आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू आणि ते धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे धावफलकावरती, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत न्यू एकविरा खारबाव संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. भावेशनं जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 10 धावा 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. एका बाजूला दरवेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय, त्याने देखील 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी. आपल्या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देवराज भालचंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. प्रिन्स अँड श्रे ट्रेंडर्सचे सर्व आहेत. तदनंतर जर पाहिलं तर जितेंद्र पाटील साहेब देखील पाहायला मिळतात. निवृत्ती पाटील देखील. तदनंतर राजू पाटील यांचा देखील उल्लेख करावा लागेल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. कालिका माटा इंटरप्राइजेसचे सर्व आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. तसेच आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील दादा देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या श्री कालिका माता चषक 2026 मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. एका बाजूला न्यू एकविरा खारबाव संघ तर एका बाजूला पाहायला मिळतोय यजमान संघ, अर्थातच आयोजन कमिटीचा संघ श्री कालिका माता वडगड संघ. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अनमोल पाटील, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते भावेश. जबरदस्त बॅटिंग केली आहे भावेशने या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं कार्य तो मॅच मध्ये करतोय. 12 चेंडू 26 ची गरज. गोलंदाज तयार. राऊंड विकेट अनमोल. अनमोलचा पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्यावरती केलाय हल्ला. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा. फलंदाज भावेशच्या बॅट मधून आलाय षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती चेंडूला लॉफ केलाय, स्लॉग हिट केलाय. वाच काय फटका. परंतु फटका कंप्लीट केल्यानंतर खाली भावेश पडला, परंतु नियंत्रण खूप चांगलं होतं. आणखीन 6 धावा या मॅच मध्ये भावेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली 43 या आकड्यावरती. जबरदस्त फटका. भावेशचं कौतुक करावं लागेल.
भावेश मैदानावरती दाखल झालाय तेव्हापासून धावा बनतायत न्यू एकविरा खारबाव संघासाठी आणि महत्वाची भूमिका तो साकारतो या महत्वाच्या सामन्यामध्ये. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अनमोलच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि कुठेतरी दबाव जाणवतोय श्री कालिका माता वडगड संघावरती. परंतु श्री कालिका माता वडगड संघ लढवया संघ आहे, जिद्दी संघ आहे, संघर्ष करण्यासाठी जाणला जातो आणि इथून देखील या टीमला या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. कारण येणारे 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती अनमोल पाटील त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दबाव जाणवतोय गोलंदाजांवरती, परंतु इथून कमबॅक करावं लागेल. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. न्यू एकविरा खारबाव संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, अनमोल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. बीमर चेंडू, खराब गोलंदाजी आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. म्हणजेच काय, या चेंडूवरती एकंदरीत 3 धावा मिळतील. खराब कामगिरी अनमोल करतो या सामन्यामध्ये आणि इथे जर पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, नो बॉल आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा आणि फ्रीटचा चेंडू असेल. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर न्यू एकविरा खारबाव संघाने कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल. कारण 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता होती. या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा अनमोलने पहिल्या चेंडूवरती खर्च केल्या. एका चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च केल्यात आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करणं फार गरजेचं आहे. कालिका माता वडगड संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. कुठेतरी कॅप्टनचा निर्णय चुकलाय की काय, अनमोल याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु अनमोलने या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेट. हो, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. खेळण्याचा प्रयत्न, फ्रीटचा चेंडू होता. या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलाय. अशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल. चेंडू डॉट टाकावे लागेल, विकेट घ्यावा लागेल, दबाव टाकावा लागेल प्रतिस्पर्धी संघावरती आणि ते कार्य या मॅच मध्ये अनमोलला करावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी आणखीन धावा बनवायच्यात. या मॅच मध्ये 17 धावा बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका, लांब 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 लचक षटकार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त बॅटिंग करतात भावेश या मॅच मध्ये. जबरदस्त खऱ्या अर्थानं सातत्याने षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु लांब लचक षटकार देखील आपण पाहिलाय. या स्पर्धेमधील सर्वात लांबचा षटकार भावेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 52 धावा. संघाची धावसंख्या 52 झालेली आहे, परंतु आणखीन मात्र सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 11 धावा. येणारे जर पाहिलं तर आणखी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 11 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं भावेश बॅटिंग करतोय, अक्षरशः बरसलाय. मैदानाच्या चहू बाजूने त्याच्या बॅटमधून फटके आलेत. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेले नाही आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर होते आणि फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 53 या आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात आतापर्यंत अनमोलने. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे मिड ऑफला, मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं खारबाव संघाने हा सामना जिंकला ना तर भूषण गोकुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल न्यू एकविरा खारबाव संघासाठी. खऱ्या अर्थानं गोट्या यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. इथे जर पाहिलं तर चांगला झेल कंप्लीट केला गेला. मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर
येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही आहे. या मॅचमध्ये श्री कालिका माता वडगड संघ कमबॅक करू शकतो, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली कामगिरी करावी लागेल. अनमोलने आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. इथून कमबॅक करावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं होतं तर 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता होती आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात अनमोलने. आणि इथून जर पाहिलं तर या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती अनमोल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला विपुल जो नव्यानच मैदानावरती दाखल झालाय तो या चेंडूचा सामना करेल. हो, यावेळेस हुक केलाय वॅकेट एरिया आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आणखीन एक चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून आलाय चौकार. काय जबरदस्त बॅटिंग न्यू एकविरा खारबाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये केलाय आणि विपुल यांच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 67 धावा. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती 57 धावा जोडल्यात. जबरदस्त कामगिरी न्यू एकविरा खारबाव संघाने केलेली आहे या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भावेश यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. वन साइड हिरो सारखी बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे या सामन्यामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर विपुल देखील चांगली साथ देतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विपुल यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार देखील पाहायला मिळाला. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशला इथून 6 धावा डिपेंड कराव्या लागतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुरुवातीच्या चेंडूवरती फलंदाजांना बाद करावं लागेल आणि दबाव टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर भावेश आतापर्यंत या सामन्यामध्ये भावेशच्या बॅटमधून षटकार आलेत. तब्बल 3 षटकार. आणि जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना अगदी तो सुसाट सुटलाय या मॅचमध्ये. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एका बाजूला न्यू एकविरा खारबाव संघ मैदानावरती खेळतोय चांगल्या स्थितीमध्ये, परंतु श्री कालिका माता वडगड संघ देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल या मॅचमध्ये. हो, यावेळेस मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे न्यू एकविरा खारबाव संघाने. काय जबरदस्त कामगिरी भावेशने केलेली आहे. वन साइड हिरो अगदी वन अँड आर्मी सारखा तो या मॅच मध्ये खेळलाय आणि अखेर सामना जिंकलेला आहे न्यू एकविरा खारबाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन न्यू एकविरा खारबाव. अभिनंदन समर्थ पाटील. हाडलक टपलक श्री कालिका माता वडगड संघ. हाडलक कल्पेश पाटील, कुणाल पाटील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना श्री कालिका माता वडगड संघाने केली, परंतु गोलंदाजी खराब आणि इथे संघ हा पराभूत झालेला आहे. आणि चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करतोय. बंटी 11 भरोडी आणि न्यू एकविरा खारबाव संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी.